तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती मानिनीला तो पार्थ विचारत असतो, आई तुला काय झालं आहे सांग ना, तू अशी नाराज का दिसत आहेस आणि तू फार सततच काळजीमध्ये देखील मला दिसतेस. तुला कसलं टेन्शन आलं आहे का? तुला युगचं टेन्शन आहे की जीवाचं टेन्शन आहे? त्यावर ती म्हणते, नाही मी जीवाचं नाव तरी घेतलं का पार? त्यावर तो म्हणतो, ठीक आहे आई, मग तुला काही माझं आणि काव्याचं टेन्शन आहे का? त्या दिवशी गणपतीच्या दिवशी तू मला म्हणाली होतीस की तुमची गाडी आता मैत्रीच्या ट्रॅकवरनं प्रेमाच्या ट्रॅकवर लवकर लवकर न्या. ह्या गोष्टीचा तू विचार करत आहेस का? खरं तर तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण मी काव्याचं मन लवकरच जिंकून घेणार आहे. अगदी प्रेमाने तू बघच, तुझा हा मुलगा खरं तर काव्यालाच नाही तर प्रेमाने तूच म्हणतेस ना जग जिंकता येतं, मग काव्या काय चीज आहे? त्यांना तर मी बघ प्रेमाने त्यांचं मन मी जिंकूनच घेणार आहे, असं मानिनीला तो पार्थ सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, आई तू आमच्या नात्याची आणि आमच्या संसाराची काळजी तर बिलकुलच करू नकोस. मला माहीत आहे आमचा संसार चांगला व्हावा हेच तुझ्या मनामध्ये सतत असतं, पण आमचा संसार लवकरच चांगला देखील होणार आहे आणि मैत्रीच्या ट्रॅकवरची गाडी आमची प्रेमाच्या ट्रॅकवरही लवकरच येणार आहे आई, असं तो पार्थ त्या मानिनीला सांगत असतो. त्यानंतर तो सर्व हे बोलत असताना मानिनी स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, बाळा तुला कसं सांगू, तिचं मन आधीच कोणीतरी जिंकलं आहे आणि तुमची मैत्रीची गाडी कधीही प्रेमाच्या ट्रॅकवर वळणारच नाहीये, असं म्हणून ती रडत असते. त्यावर तो पार्थ तिला हक करतो आणि म्हणतो, आई शांत हो आणि आमची काळजी करणं तू प्लीज सोडून दे. आणि त्यानंतर इकडे जीवाने नंदिनीला सांगितलेलं असतं की भास्कर काका त्याची मदत करायला तयार झाले आहेत. त्यावर ती नंदिनी त्याच्या गोष्टीसाठी नकार देते आणि म्हणते, तुम्हाला तर माहीतच आहे ना, त्यांनी आमचं लग्न देखील मोडण्याचा प्रयत्न केला होता आणि एवढंच काय तर आमच्या घरी येऊन माझ्या बाबांना आणि तुमच्या बाबांना देखील त्यांनी धमकावलेलं होतं, तरी देखील तुम्ही त्यांची मदत का घेत आहात? त्यावर तो म्हणतो, आय नो नंदिनी, त्यांनी असं केलं होतं, पण त्यांनी खरं तर त्याचं आत्ता त्यांना फार गिल्ट वाटत आहे, असं तो जीवा त्या नंदिनीला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, तुला माहीतच आहे ना नंदिनी, माणसं काही काळानंतर बदलतात. त्यावर ती म्हणते, माझा तर या गोष्टीवर विश्वासच नाही आहे. इथे आपल्या घरातल्या माणसांवरच आपण विश्वास ठेवू शकत नाहीत, तर त्यांच्यावर आपण कसा विश्वास ठेवणार? तुम्हाला तर माहीतच आहे ना वसू आत्यांनी काय केलं आहे. आता तेव्हापासनं तर मी असं ठरवलं आहे, ताक देखील आपण फुंकूनच प्यायचं, कारण मला तुमचं नुकसान झालेलं बिलकुलही चालणार नाही, असं ती नंदिनी त्या जीवाला म्हणत असते. आणि त्यानंतर इकडे तो पार्थ मानिनीला समजावत असतो. त्यावर ती मानिनी म्हणते, नाही बाळा, मला त्याची काळजी नाही आहे आणि खरंच माझ्या मनामध्ये देखील तसं काही एक नाहीये, असं ती मानिनी त्या पार्थला सांगत असते. आणि त्यानंतर तो पार्थ त्या मानिनीला विचारतो, आई तू रडत का आहेस? त्यावर ती म्हणते, नाही रे बाळा, हे आनंदाचे अश्रू आहेत. आता बघ ना तू, एकीकडचे हल्लीच्या काळामध्ये मुलांना आईशी धड बोलायला देखील वेळ नसतो आणि अशाच काळामध्ये तू खरंच किती माझी काळजी करत आहेस, तुझं अगदी बरोबर सगळीकडे लक्ष असतं, असं ती मानिनी त्या पार्थला म्हणते. त्यानंतर इकडे ती नंदिनी म्हणत असते, जीवा तू त्यांच्याकडनं फंडिंग घेऊ नकोस. त्यावर तो म्हणतो, अगं नंदिनी, तुला माहीतच आहे ना, आजकालच्या काळामध्ये एवढ्या लवकर सहजासहजी कोणीही इन्व्हेस्ट करायला तयार होत नाही. त्यावर ती म्हणते, खरंच मला कळत नाहीये का की, पण मला खूप बॅड फिलिंग येत आहे, माझे इन्स्टंट मला सांगत आहे. त्यावर तो म्हणतो, तू असं विचार करू नकोस, तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव की त्यांना आता फार गिल्ट वाटत आहे. त्यावर ती नंदिनी म्हणते, खरंच जर त्यांना त्यांच्या वागण्याचा गिल्ट वाटतो तर मग त्यांनी माझ्या बाबांची किंवा तुमच्या बाबांची फोन करून माफी का मागितली नाही? त्यावर त्यानंतर तो जीवा म्हणतो, खरंच नंदिनी, मला कळत नाहीये की नेमकं तू असं का वागत आहेस. त्यावर ती म्हणते, हे बघा जीवा, मला ते बाकी काही माहीत नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी फंडिंग मिळवा, तुम्हाला मला माहीत आहे नक्कीच तुमच्यामध्ये एवढं टॅलेंट तर आहे की तुम्ही दुसऱ्या कोणालाही त्यांच्याकडनं फंडिंग तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तुम्ही भाग पाडू शकता. त्यावर तो म्हणतो, मला देखील माझ्यावर विश्वास आहे, पण हल्ली एवढ्या सहजासहजी
कोणी फंडिंग करत नाही असं तो जीवा त्या नंदिनीला म्हणत असतो। आणि त्यानंतर तो जीवा त्या नंदिनीला समजावून सांगत असतो। तो म्हणत असतो, अगं जर त्यांनी माझा प्लॅन ऐकून न घेता जर त्यांनी मला माझ्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं सांगितलं असतं तर एखाद्या वेळेस मला देखील त्यांच्यावर डाऊट आला असता की ते हे नाटक करत आहेत आणि मला फसवणार आहेत, पण त्यांनी असं केलं नाही। त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्यानंतर तिकडे त्यांचा स्टाफ देखील होता। मी त्यांच्या सर्व स्टाफसमोर माझं प्रेझेंटेशन दिलं आणि त्यानंतरच त्यांना माझी आयडिया आवडली आणि त्यानंतरच ते हे कॉन्ट्रॅक्ट आणि फंडिंग करायला तयार झाले आहेत असं तो त्या जीवा नंदिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यानंतर तो म्हणतो, खरंच तू थोडंसं मला समजून घे। त्यावर ती म्हणते, मला तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की मला असं वाटतं तुम्ही त्या माणसाची कसलीही मदत घेऊ नये। त्यावर तो म्हणतो, अगं तू सततच त्या माणसाचं त्या माणूस असं काय म्हणत आहेस, तू तर निदान साधं काका म्हणायलाही तयार नाही आहे। त्यानंतर ती म्हणते, प्लीज तुम्ही मला समजून घ्या, माझा फक्त एकच हेतू आहे, मला असं वाटतं तुम्हाला कोणीही फसवू नये। त्यावर तो म्हणतो, अगं मी फसणार नाही आहे। त्यानंतर ती म्हणते, खरं तर ही तुमच्या बिझनेसची नवीन सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच तुमच्या बाबतीत असं काहीतरी घडावं असं मला वाटत नाही, कारण सुरुवातीला जर असं काही झालं तर पुन्हा तुमचा आत्मविश्वास राहणार नाही असं नंदिनी त्या जीवाला सांगत असते, समजावण्याचा प्रयत्न करत असते। पण जीवाला मात्र नंदिनीचं काही एक पटत नसतं, तो त्याच्या मतावरतीच ठाम असतो। त्यानंतर नंदिनी केवळ त्या जीवाच्या खुशीसाठी त्याला म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही करा, मी काहीही एक म्हणणार नाही, फक्त तुम्ही जे काही कराल त्यामध्ये जरा अलर्ट राहा असं ती त्याला सांगते। त्यानंतर जीवा म्हणतो, खरंच तू माझ्या ह्या गोष्टीमध्ये मान्यता दिली आहेस आणि माझ्या सोबत आहेस, तर मग तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन का दिसतंय? नंदिनी, विश्वास ठेव, मी अगदी सावधपणे काम करेन आणि तुला जसं वाटतंय तसं काहीही होणार नाही। त्यावर ती म्हणते, ठीक आहे, असं झालं तर चांगलंच आहे। त्यानंतर जीवा म्हणतो, चल आता माझ्यासाठी एक छान चहा बनवून आण असं तो तिला सांगतो आणि त्यानंतर फ्रेश व्हायला निघून जातो। आणि त्यानंतर इकडे काव्या दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन आलेली असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिची नजर जे ट्विन वॉच पार्थने तिला दिलेलं असतं त्याच्यावर जाते। त्यानंतर तिला पार्थची आठवण येते आणि ती पार्थने दिलेलं वॉच घड्याळ ती स्वतःच्या हातावर घालते आणि इकडे ती नंदिनी देवाकडे प्रार्थना करत असते, म्हणत असते, जीवानी नवीनच बिझनेसची सुरुवात करत आहे, देवा त्यांचं सर्व काही व्यवस्थित होऊ दे। आणि त्यानंतर ती देवाची आरती देखील करते आणि तेवढ्यातच तिथे युग येतो। त्यानंतर ती नंदिनी युगला आरती देते। त्यावर तो म्हणतो, मला आरती तुझ्याकडनं घ्यायची नाहीये, मला तुला बोलायचंही नाहीये। त्यावर ती नंदिनी म्हणते, अरे युग, तू अचानक असं का बोलत आहेस, काय झालं? त्यावर तो युग त्या नंदिनीवर फारच चिडतो आणि म्हणतो, आता तू एक शब्दही बोलू नकोस आणि हा साधेभोळेपणाचा आव तर बिलकुलही आणू नकोस। मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवून माझं सिक्रेट तुला सांगितलं आणि तू काय केलंस ग? तू घरच्यांसमोर सगळ्यांना सांगून टाकलंस। आता बघ, तुझ्यामुळे ते मला माझी पॉकेट मनी बंद करणार आणि एवढंच काय तर कॉलेजमध्ये देखील माझ्या मित्रमैत्रिणींना सांगणार की माझ्यावर वॉच ठेवा। तुला माहीत आहे का मला किती गिल्टी फील होणार आहे? आणि आता सततच ते मला टोमणे मारत राहणार की तू हॉस्टेलला जाऊन काय पराक्रम केले आहेस आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे। नंदिनी, ह्यापेक्षा तर बरं झालं असतं जर मी हे माझं सिक्रेट त्या रम्याताईसोबत शेअर केलं असतं। मी चुकलो, उगाचच मी तुझ्यासोबत माझं सिक्रेट शेअर केलं। त्यावर नंदिनी म्हणते, अरे तू असं चिडू नकोस, तू जरा तरी माझं ऐकून तरी घे। मी हे सांगितलं कारण मानिनी काकूंनी माझ्यावर आरोप केला होता। आणि त्यानंतर तो युग म्हणतो, शांत बस, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये असं म्हणून तो तिथनं निघून जातो। आणि त्यानंतर तिथे वसुहत्या आणि रम्या
येतात. त्यानंतर त्या नंदिनीला म्हणतात, आम्हाला आरती देणार नाहीस का? त्यानंतर ती रम्या म्हणते, खरंच बिचारी नंदिनी, तू इथे मामा मामींसमोर किती त्याची साईड घेतलीस, पण तो मात्र तुझ्यावरच उलटला, असं ती त्या नंदिनीला म्हणत असते. आणि त्यानंतर वसुआत्या म्हणतात, आता आम्ही आधीच्या आमच्या वेशामध्ये आलेलो आहोत. आता आम्हाला घरची कामं देखील करावे लागणार नाहीत, कारण आमच्यावरचे शिक्षा आमची माफ झालेली आहे. त्यानंतर हे ऐकून त्या नंदिनीला फारच राग येतो. ती म्हणते, युग जरी माझ्यावर भडकला असला तरी देखील त्याचा राग थोडा वेळापुरताच आहे, पण जर तुम्ही माझ्या घरातल्या माणसांना माझ्या विरोधामध्ये किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील मी तुम्हाला सोडणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा आत्या, मी स्वतः तुम्हाला घराबाहेर हाकलवेन. त्यानंतर आत्या म्हणतात, यावेळेस मी तुझ्या घरातल्या माणसांना नाही तर तुलाच त्रास देणार आहे, असं त्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असतात. आणि त्यानंतर इकडे सकाळी नाश्ता करण्यासाठी सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात, पण काव्य आणि जीवा मात्र आलेले नसतात. त्यानंतर इकडे ती नंदिनी फोनवरती तिच्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी असते त्याबद्दलच चर्चा करत असते. त्यावर मानिनी काकू विचारतात, काय ग, कोणाची ॲनिव्हर्सरी आहे? त्यावर ती सांगते, माझ्या आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याच्या सेलिब्रेशनचं मी सांगत होते, कारण खरं तर आनंद निवास तर माझ्यासाठी दुसरं घरच आहे. त्यामुळे तिथले सगळी लोकही माझीच आहेत. त्यामुळे ते सर्व काही मलाच विचारून करतात. शिवाय मला तिथल्या जेवणाचंही बघायचं आहे. त्यावर मानिनी म्हणते, खरंच मला तर तुझं फार कौतुक वाटतं. तू कसं ग सर्व काही अगदी आनंदाने मॅनेज करतेस? त्यावर ती म्हणते, हो आई, करावं लागतं आपल्या माणसांसाठी. आणि त्यानंतर इकडे पार्थ मात्र काव्याची वाट बघत असतो. आणि त्यानंतर ती नंदिनी त्या पार्थला म्हणते, काय पार्थ, तुम्ही कुठं लक्ष आहे तुमचं? मगासपासनं आम्ही दोघी बोलत आहेत तर तुम्ही मात्र आमच्या होला हो करत आहेत. तुम्हाला माहीत तरी आहे का आम्ही कोणत्या विषयावर बोलत होतो? त्यावर ती म्हणते, काय मग, तुम्ही कोणाची वाट बघत आहात? काव्याची वाट बघताय ना? त्यावर तो म्हणतो, नाही, मी तर जीवाची वाट बघत होतो. त्यावर ती नंदिनी म्हणते, खरं तर त्यांना माहीत नसेल ना की त्यांची कोणीतरी वाट बघत आहे डोळे लावून. त्यावर तो म्हणतो, बघा ना, तुम्हीच फारच वेळ लावतात त्या आवरायला. त्यावर ती म्हणते, खरंच फारच वेळ घेते काव्य आवरायला, नाही का? त्यावर तो म्हणतो, हो ना. आणि तेवढ्यातच तिथे काव्या देखील येते. त्यावर नंदिनी म्हणते, आली बघा तुमची बायको. आणि त्यानंतर तो पार्थ तिच्यासाठी बसायला चेअर घेतो तो स्वतःच्या जवळ, तर ती काव्या त्याच्याजवळ बसत नाही आणि नंदिनीजवळ जाऊन बसते. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला बहिणीबरोबर बसायचं आहे का? त्यावर तो पार्थ स्वतःचं वाढलेलं ताट काव्याला देतो. त्यावर तो म्हणतो, घ्या तुम्ही, नाहीतर आपण दोघं एकाच ताटामध्ये जेवायचं का? त्यावर ती मानिनी त्याला दुसरं ताट आणून देते आणि म्हणते, काही गरज नाही आहे, तुला तुझं वेगळं ताट आहे, तिला तिचं जीव देत, असं ती पार्थला म्हणते. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे आशाताई देखील येतात आणि त्या सर्वांना वाढतात आणि तिथनं निघून जातात. तेवढ्यातच तिथे रम्या आणि वसुआत्या ह्या दोघीजणीही येतात. त्यावर त्या म्हणतात, आशाताई, आम्ही देखील इथे आहेत, आम्हालाही वाढा, आता आमची शिक्षा माफ झाली आहे, तुम्हाला तर माहीतच असेल, असं ती रम्या आशाताईंना जोराजोरात आवाज देऊन म्हणत असते. त्यावर ती काव्या म्हणते, रम्या, माहीत आहे आम्हाला तुझी शिक्षा आता माफ झाली आहे, पण ही गोष्ट तुला ओरडून सांगण्याची काही एक गरज नाही आहे, असं ती त्या रम्याला म्हणते. त्यावर रम्या म्हणते, तू घरामध्ये सततच एवढा आरडाओरडा करत असतेस, चिंकाळत असतेस, पण तरी देखील आम्ही तुला कधी म्हटलो का की तू हळू आवाजामध्ये बोल? मग आता तू मला का शिकवत आहे? त्यानंतर तो पार्थ म्हणतो, मला माझ्या बायकोशी अशा आवाजामध्ये बोललेलं बिलकुलही चालणार नाही रम्या, तू जरा भान ठेवून बोलत जा आणि आवाज खाली करून बोल, आधी जसं बोलायचीस तसंच. तुझी शिक्षा माफ झाली आहे, पण तू काय गुन्हा केला आहेस हे विसरू नकोस, असं तो पार्थ त्या रम्याला म्हणतो. पण त्या वसुआत्याला मात्र पार्थचा ह्या बोलण्याचा फारच राग आलेला असतो. आणि त्यानंतर त्या म्हणतात, पार्थ, तू सांग, काव्याला मध्ये बोलण्याची काही गरज होती का? ती आधी मध्ये बोलली आहे तर तू तिला आधी सांग.
आणि त्यानंतर इकडे रम्या आणि आत्या त्यांच्या रूममध्ये निघून येतात. त्यानंतर ती म्हणते काव्याचं आणि पार्थचं नक्की काहीतरी बिनसलं आहे, पण ते काय बिनसलंय हे आपल्याला लवकरात लवकर याचा शोध घ्यावा लागेल. आणि इकडे जीवा भास्कर काकांशी बोलत असतो. तो म्हणत असतो माझ्याकडे अशी एखादी प्रॉपर्टी, अशी जमीन नक्कीच आहे. आजच आपण त्या जमिनीला, त्या एरियावर स्पॉटला व्हिजिटला जाऊयात, असं तो भास्कर काकांना बोलत असतो. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि ती नंदिनी त्या दोघांचं बोलणं ऐकते. त्यानंतर ती नंदिनी त्या जीवाला समजावते की तुम्ही ती जमीन बाबांच्या नावावर आहे आणि तुम्ही ती भास्कर काकांना दाखवायला जाऊ नकात. पण तो जीवा मात्र नंदिनीचं काही एक ऐकत नाही. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.